चिपळूणमधील एका पतसंस्थेविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याबाबत कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये बैठक झाली। या बैठकीत पत्रकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला। मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील वृत्तवाहिनीचे पत्रकार दीपक भागवत यांच्या बाबतीत काल जी मारहाणीची घटना घडलेली आहे त्याचा कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। एका पतसंस्थेच्या वृत्तसंकलनासंदर्भात ते गेले असता त्यांना संबंधितांनी जी 10 ते 15 जणांनी मारहाण केली त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेणेकरून यापुढे सुद्धा पत्रकारावर हल्ले करण्याचे प्रमाण कमी होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। या संदर्भात आज आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने त्या मारहाणीचा निषेध केलेला आहे। आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना संपर्क साधून या घटनेसंदर्भात कारवाई करण्याची त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत। बैठकीला अध्यक्ष शीतल धनवडे, नंदकुमार ओतारी, रणजित माजगावकर, विजय केसरकर, सतेज औंधकर, जितेंद्र शिंदे, अभिजित पाटील, उत्तम पाटील, साईप्रसाद महिंद्रकर, श्रीकांत पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रकाश देवणे, श्रद्धा जोगळेकर, विकास पाटील यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सदस्य उपस्थित होते।